ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र आणि या घडीची एक सर्वात मोठी बातमी पोलिसांच्या एका मोठ्या कारवाईच्या संदर्भातली। पोलिसांनी माओवाद्यांच्या विरोधात एक मोठी कारवाई करत चकमकीमध्ये 26 माओवाद्यांना कंठस्नान घातलंय। ग्यारापत्तीच्या जंगलामध्ये ही भीषण अशी चकमक झाली आणि आपल्या पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेल्या या वर्षातली ही सर्वात मोठी कारवाई आहे। देशातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जाते। या चकमकीत पोलिसांनी तब्बल 26 माओवाद्यांना ठार केले। 3 वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते। ग्यारापत्तीच्या जंगलात पोलीस आणि माओवादी यांच्यात ही चकमक सुरू झाली होती अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे। 2018 मध्ये कसनासूर बोरियाच्या चकमकीत 38 माओवादी ठार झाले होते। त्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते। ग्यारापत्तीच्या जंगलात माओवादी आणि पोलिसांमध्ये ही मोठी चकमक उडाली आणि यामध्ये माओवाद्यांचं प्रचंड नुकसान झालं असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले। 26 माओवादी या ठार झाल्याचं कळतंय। महेश तिवारी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। महेश, हा घटनाक्रम नेमका कसा घडला, कुठे घडला, याच्याबद्दलचा अधिक तपशील काय? विलास, गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगडच्या सीमेलगत ग्यारापत्ती पोलीस ठाणा आहे आणि हे राज्याचं सीमेवरचं शेवटचं पोलीस ठाणं आहे। माओवाद्यांच्या सर्वाधिक उत्तर गडचिरोलीमध्ये ज्या कारवाया होतात त्या याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत होतात आणि या भागात आपण जर बघितलं तर गेल्या 2 वर्षात पोलिसांनी मोठी कारवाई केली होती, त्यामुळे माओवाद्यांच्या हालचाली नव्हत्या। मात्र गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी कंपनी दलम 4च्या माओवाद्यांच्या हालचाली वाढलेल्या पोलिसांना पाहायला मिळत होत्या आणि एसपी अंकित गोयल यांना मिळालेल्या विश्वसनीय सूत्रानुसार ही माहिती मिळाली होती। त्यामुळे कंपनी 4चं लोकेशन या ठिकाणी होतं आणि घनदाट जंगल, उंच पर्वत असा हा भाग आहे आणि माओवादी छत्तीसगडचा जो लगतचा मोहल्ला हा जिल्हा आहे त्या भागात कारवाई केल्यानंतर कधी कधी रेस्ट झोन म्हणून या ठिकाणी येऊन विश्रांती घेतात। तर अशा ठिकाणी माओवाद्यांना घेरण्यासाठी एक नियोजनबद्ध पद्धतीची योजना आखण्यात आली आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक माओवादी विरोधी अभियानाचे सोमय मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये 15 ते 16 C60 जवानांच्या तुकड्या या भागात काल रात्रीपासून दाखल झाल्या होत्या। आज सकाळी यांनी हे अभियान सुरू केलं। सकाळी मिर्दनपोला सकाळी या ठिकाणी जेव्हा C60चे जवान कॉम्बिंग ऑपरेशन करत पोहोचले होते त्या ठिकाणी असलेल्या माओवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला। त्यांनी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलं। अत्यंत वेगळ्या पद्धतीनं माओवाद्यांनी या ठिकाणी घेरण्यात आलं होतं। माओवाद्यांना सुद्धा आपण चक्रव्यूहामध्ये अडकलो आहे अशी कल्पना आली होती आणि त्यामुळे माओवाद्यांनी सुद्धा प्रत्युत्तर गोळीबार सुरू केला होता। मात्र दुपारी 3-3:30 पर्यंत हा एन्काउंटर सुरू होता। माओवाद्यांकडून होणाऱ्या गोळीबाराला जवानाकडून प्रत्युत्तर दिलं जात होतं। त्या दरम्यान सकाळच्या वेळेला 5 ते 7 माओवादी ठार झाल्याचं पाहायला मिळालं होतं। काही मृतदेह सापडले होते। त्या दरम्यान 3 जवानही जखमी झाले होते। मात्र पोलीस जवान, विशेषतः C60 कमांडो आपल्या कारवाईसाठी एक वेगळ्या पद्धतीची ज्यांची देशामध्ये ओळख आहे त्यांनी दबाव वाढवला माओवाद्यांवर आणि 3 ते 3:30च्या सुमारास ही चकमक संपली। एकूणच या ठिकाणी नेटवर्क नाही, मोबाईलचं संपर्काचं कुठलंही साधन नाही। गडचिरोलीचं जे ऑपरेशन सेल आहे त्यामधून एसपी अंकित गोयल सॅटेलाइट फोनच्या माध्यमातून या जवानांच्या आणि ऍडिशनल एसपी सोमय मुंडे यांच्या संपर्कात होते आणि जेव्हा पोलिसांना दिसलं की खूप मोठी कारवाई झालेली आहे त्या ठिकाणी सर्चिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। आता रात्री उशिरापर्यंत सर्चिंग ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू होतं आणि त्यामध्ये 26 मृतदेह सापडलेले आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आहे, वेपन्स आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये एखादा मोठा कॅडर जो माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य असण्याची शक्यता आहे, ज्याच्याकडे एनएमसी म्हणजे 3 राज्याच्या झोनची जबाबदारी आहे। बरोबर, मी येतो तुमच्याकडे त्याच्याबद्दलची अधिक माहिती घेण्यासाठी। आता आपल्यासोबत राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर जोडले गेलेले आहेत। दीक्षित सर, ही किती मोठी कारवाई म्हणावी लागेल, कारण अत्यंत सीमावर्ती भागामध्ये जिथं त्यांचा दबदबा आहे अशा ठिकाणी जाऊन त्यांना 26 जणांना कंठस्नान घालणं ही किती मोठी कारवाई म्हणायची? ही अत्यंत महत्त्वाची कारवाई आहे। आपल्याला कल्पना आहे की C60 हा आपला जो विशेष चक्री असलेला पथक आहे त्या पथकाने अचूक अशी माहिती घेऊन त्या ठिकाणी ते वेळच्या वेळेला पोहोचलेले आहेत की ज्या वेळेला हे नक्षलवादी त्या ठिकाणी होते त्यांना बरोबर ट्रॅप करण्यात आलेलं आहे।
आणि ट्रॅप करून हे एन्काउंटर आज झालेलं आहे. हा त्याशिवाय त्याच्यामध्ये ते शस्त्र आपल्याला बरोबरशी मिळतील. जे महत्वाचे त्यातले कॅडर असतील तेही नक्कीच त्याच्यामध्ये खतमा त्यांचा झालेला असणार. हा आणि याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात मानसिक आणि सर्वच प्रकारे या नक्षल कारवाईला धक्का त्यांना पोचणार आहे. आणि जे काही लहान मुलांना ते पळवतात, लहान मुलांना मुलींना पळवतात आणि चुकीच्या मार्गाने जायला लावतात, त्याला कुठेतरी बंद येईल, कुठेतरी ते थांबेल अशी आशा आहे. सर, कालच एक मोठी कारवाई केली. या सगळ्या दलांना एकत्र आणणाऱ्या नक्षलवाद्यांना, माओवाद्यांना पकडण्यात आलं हो, आणि हो. त्यानंतर आज ही किशनदा. कारवाई हां. एक मोठा बरोबर. हादरा आहे त्यांच्यासाठी. त्यांचं मनोबल खच्ची होऊ शकते याच्यामुळे. नक्कीच. आपल्याला कल्पना आहे की संबंध दंडकारण्य म्हणजे बंगालपासून ते जवळजवळ 10 राज्यांमध्ये भारताच्या ही चळवळ पसरलेली होती आणि त्याचा हा किशनदा हा गेली अनेक वर्ष फार महत्वाची कामगिरी त्यातली करत होता. तो आणखी त्याच्याबरोबरची त्याची बायको मराठी म्हणून हा त्या दोघांनाही आज जिवंत पकडण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांची सगळी जी काही ऑपरेशन्स आहेत किंवा त्यांची काही माहिती आहे, शस्त्र कुठून मिळवतात, ते शस्त्राच्या बरोबर अॅम्युनिशन कुठून मिळवतात, सगळी माहिती आता उघडकीला येऊ शकेल. आणि मला खात्री आहे की थोड्याच दिवसात या 10 राज्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ही चळवळ नियंत्रणात येईल. पण सर, आतापर्यंतचा जर अनुभव आपण बघितला, जेव्हा अशा प्रकारची कारवाई होते, मोठ्या प्रमाणात माओवादी मारले जातात, त्यानंतर एक त्याचं प्रत्युत्तर देण्याचा सुद्धा त्यांच्याकडून प्रयत्न होत असतो. अशा वेळी नक्कीच. यंत्रणांनी अधिक सतर्क राहायला लागतं. खरंय, खरंय, अगदी खरंय. कारण एक त्याच्यात त्याचा रेझिस्टन्स म्हणून किंवा लोकांना एक अजून धडा मिळण्यासाठी म्हणून जे निष्पाप लोक आहेत विशेषतः हो हो त्यांच्यावर, कारण त्यांना काही पोलिसांवरती हल्ला करता येतोच असं नाही. हा. पोलीस सतर्क असतात. खरंय. परंतु जे विशेषतः इन्फॉर्मर या नावाखाली गावातल्या अनेक निष्पाप लोकांना ठार मारतात, तर ते फार मोठी काळजी घेणं आवश्यक आहे. नक्कीच निष्पापांचा जीव जाणार नाही याच्यासाठी सुद्धा आपली यंत्रणा पुन्हा सतर्क राहील अशी आशा करूया. दीक्षित सर, तुम्ही सविस्तरपणे याबद्दलची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि यानंतर मुंबई